नमस्कार मंडळी. तर आता आपण गावाक जातो आणि ही जी अनाउन्समेंट आहे ती जनशताब्दी एक्सप्रेसची आहे, ज्या गाडयेन आपण गावाक जातलो. आणि पुढ्यातसून जी जाता ती वंदे भारत एक्सप्रेस असा. सकाळचे 6:30 वाजले असत आणि आपण असं पनवेल रेल्वे स्टेशनवर. ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा, ह्याच्यात भरपूर काय असं खूप मजा मस्ती केलो आम्ही या 4 दिवसात. तर आता आपण जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये असो आणि आमची होती विंडो सीट. तर मी एवढी शूटिंग केलं असे की माझा फोन फक्त बाहेर पडायचा बाकी होतो. आता थोड्याच वेळात संगमेश्वर रेल्वे स्टेशन येतला, पण हय काय गाडी थांबतली नाही, कारण या गाडी एक संगमेश्वर हॉल्टच नाही. तर आता आम्ही फायनली कणकवली रेल्वे स्टेशनला पोहोचलो. उतरलो त्याच दिवशी कणकवलीचा बाजार होतो, तर आम्ही पूर्ण बाजार खरेदी केलो. जो आमका होया होता आता लाल पोहे आणि अजून बराच काही घेतलो आणि त्याच्यानंतर आम्ही घराकडे जाऊ वाट धरलो. या जा वळण दिसता त्या भगवती मंदिराच्या थैला थोडा रिस्की आहे, पण मस्त वळणा. तर आता फायनली आम्ही घराकडे पोहोचलो. घराकडे येसर आमका 3:30-4 वाजलेले आणि आमचा आंघोळीचं पाणी आम्हीच तापत ठेवलो, कारण घराकडे इलो तेव्हा कोण नव्हता. तर आता आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही महत्त्वाच्या कामाक लागलो. आम्ही जातो फका काढू. आम्ही काजूची भाजी बनवतलो, वांग्या बटाटा वगैरे सगळा घालून. तर ही तीच विहीर असा जी गेल्या वर्षी मे महिन्यात व्हायरल झालेली, कारण ह्याच्या साप पडलेलो आणि त्या शॉर्टला आपल्या 5,70,000च्या वर व्ह्यूज दिले असं. एका लाजरी म्हणतात, एका हात लावला की तशी आकाशतली. तर हे आम्ही अशा प्रकारे फका काढत होतो. झाडावर काठी मारत होतो आणि पडतील ती फका उचलत होतो. जास्त काही नव्हती म्हणून आम्ही काय केलं, कणकवलीतून येताना आम्ही अर्धा किलो ओले काजू गरजे घेतलेलो, त्याच्यातले थोडे ह्याच्यात टाकलो आणि वांगे बटाटा घालून ह्याची भाजी आम्ही रात्रीच्या जेवणात बनवतो. तर हे जेवण करत असतानाच आपण कांदा भजीची तयारी सुद्धा करतो. भूक लागलेली तर भजी बनवतो. या बघा कसा हळू चोरासारख्या जाता कांदो घेऊन. ह्या पोरग्याला इम्पोर्टेड आहे, हेचो काय मी पिछा सोडतले नाही. तर पहिल्या दिवशी रात्री आम्ही काजू घालून वांग्या बटाट्याची भाजी बनवलो. तर आज दुसरो दिवस उजाडलो आणि ह्यो लय महत्त्वाचा दिवस होतो, कारण आज होतो बुधवार. काही चाय बरोबर भाकरी केलेली होती, तर ती आम्ही आता खातलो आणि तयारी करून बुधवारच्या बाजारात जातलो. पण बाजारात जाऊच्या अगोदर माझ्या मनात काय आलं आणि मी पाठी गेले. तर फायनली घरातली सगळी कामं आटपान आता आम्ही तयारी करून बाजारात जातो. बाजार येऊ नावाप्रमाणेच बाजारच होतो. बाजारात काय नव्हता त्या विचारायचं फक्त. भरपूर काय होता बाजारात. मच्छी, शिंपले, मच्छी मार्केट ह्याच्याचसाठी बाजारात इलेलो आहे मी. हय आम्ही 200 रुपयाचं सौंदर्याचं वाटो घेतलं, 200 रुपयाची मोठी कोळंबी घेतलं, कारण संध्याकाळी आमका बिर्याणी करूची होती. आणि 100 रुपयाची कालवा घेतलं. 100ला 3 वाटे होते, 3 केले. इतकी मच्छी घ्यायचं कारण सुद्धा सांगते, कारण आमच्याकडे एकच वार होतो गावात गेलो तेव्हा, बुधवारच. कारण शुक्रवारी प्रकट दिन होतो, त्या दिवसाक आम्ही काय खाऊक नाही आणि शनिवारी आमका निघायचा होता. सगळं बाजार खरेदी करून झाल्यानंतर फायनली आम्ही आता घराकडे जातो. आणि हय मी बिचारा किती भोळा असे. बघ ती त्यांच्याकडे कापूक दिलेलंच ना, तर ती हयसून सगळंच कट करून टाकते असते. दातसून घे भाई घे. बघ दात बघ लागतात त्यांचे, दात बघ. हे बघ अरे मरता यांचं. कोळंबी साफ करून ठेवतो, त्याच्यातले धागे दोरे काढून फ्रीजमध्ये ठेवतो मॅरिनेट करून. होय टाइम लागतो सुकत. सांगत होते त्यांच्या घराकडे ह्या यांचं घर ना. कोणचं ह्यांचा म्हणजे कोणचा ह्याचा घर कोणता मग तुमच्या पुढे ह्याचा ह्या खायचा तर काय माहिती, मुंबईकरांचा कोणचा तरी. दिदीचा जरा वाईट गप रवा डिस्टर्ब जाता. होय तर आमका किती डिस्टर्ब होत होता. एकतर आमचं सगळं लक्ष मच्छीवर होतो आणि माझं तर
इतकं लक्ष होतं की विचारूच ना. तर आज आम्ही ठरवलेलो चुलीवर जेवण बनवायचा म्हणून आम्ही कालवाचं सार या चुलीवर बनवलं आणि ही त्याची तयारी चालू आहे. तर कालवाच्या साराचा व्हिडिओ मी आधीच चॅनलला पोस्ट केले, तो तुम्ही चॅनलला जाऊन नक्कीच बघा. तर त्याच दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी आम्ही घराकडे पाणीपुरीचं बेत केलं. मुंबईतून येताना आम्ही हे पुरे घेऊन इलेलो आणि बाकी सगळी तयारी आम्ही हळीलर केलं. माझ्या तोंडात तर आता पण बघून पाणी सुटलं. तर आता आम्ही बिर्याणी बनवतो. बिर्याणीची तयारी चालू आहे. एकीकडे नॉनव्हेज आणि दुसरीकडे व्हेज जेवण बनतं, कारण बापू मामा नॉनव्हेज नाही खाणार. तर बिर्याणीचं अख्खू शूट काय मी करूक नाही, पण फायनल शॉट मी घेतलं या ब्लॉगमध्ये. एक नंबर झालेली आहे. तर आता दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळीच आम्ही जेवणाची तयारी लागलो. आज गुढीपाडवा, तर आमच्याकडे जेवण पुरणपोळी, भेंड्याची भाजी, भात, वाटपाची गोडी डाळ, कोशिंबीर आणि कटाची आमटी आणि केळ्याची कापासुद्धा. तर खूप घाई झालेली आहे जेवण बनवताना, पण 11:15 वाजता जेवण आमचं तयार झालेलं. तरी पण मला आता बघितल्याला किती भोळा वाटतं. तर या पुरणपोळीचं पीठ आणि मळल्यानंतर आपण त्याला 15-20 मिनिटासाठी पाण्यात ठेवलेलं. मस्त लुसलुशीत पुरणपोळी बनतात अशा. एक नंबर. आणि आम्ही असे जा पुरणपोळी लाटते. तर जेवण आता रेडी आहे मस्तपैकी केळीच्या पानावरती. तर संध्याकाळी आम्ही रामेश्वर मंदिरात जाऊन निघालो. तर आज असा शुक्रवार आणि शुक्रवारी होतो प्रकट दिन. तर नाश्त्यात आम्ही ढोकळं केलेलो आणि आज काय नॉनव्हेज काहीच नव्हतं आमच्याकडे. आम्ही तयारी केलो नाश्ता करून झाल्यानंतर आणि गजबादेवी मंदिराकडे गेलो दर्शनासाठी. या टायमात पहिल्यांदाच असं झालं असत की गावात गेलो आणि समुद्रावर जाऊक नाही म्हणून मी लांबसूनच काय तो समुद्र सगळं बघून घेतलंय, पण माझ्या डोळ्यात समुद्र मावतच नव्हतो. किती मस्त समुद्र दिसत होतो. गजबादेवी मंदिरानंतर आम्ही गोरक्ष गणपतीचं दर्शन घेतलं. संध्याकाळी आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जातो आणि प्रकट दिन पण आहात. तर मॅडम आमचे एकदम नवीन ड्रेस घालून तयार असत. त्यानंतर मग आम्ही लोकी कुलस्वामिनी मंदिरात गेलो आणि हयसून आम्ही मुनग्यात गेलो भगवती देवीच्या मंदिरात. आणि आता दुसऱ्या दिवशी आमका निघायचा होता. या आगाव मांजार बघा कसा वरसून खाली उडी मारता.
आमची निघाची घाई होती, तर बराच काय असा आता आम्ही या ब्लॉगमध्ये कव्हर नाही केलंय. पार्ट 2 टाकूचा प्रयत्न करीन. तुमका हे ब्लॉग आवडलो असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको आणि बेल आयकॉनवर आवर्जून क्लिक करा. चला आता आम्ही जातो मुंबईत.